पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी भाजपवरती सडकून टीका केली होती आणि त्यावरती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला। महायुतीच्या समन्वय समितीमध्ये ज्या ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत तिथे टीका करायची नाही असं ठरलं होतं। ते अजित पवार यांनी पाळणं अपेक्षित होतं असं मत बावनकुळे यांनी व्यक्त केलं। आम्ही पानं पलटली तर अजित पवार यांना बोलता येणार नाही अशा शब्दांमध्ये बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावरती सडकून टीका केली। काही केस आहे 70,000 कोटी किंवा सिंचन घोटाळा जे काय असेल अजूनही या केसेस न्यायालयाच्याकडे प्रलंबित आहेत। आता न्यायालयाच्या केसचा निकाल लागेल तेव्हा त्यामध्ये खरं काय खोटं काय कळेल। पण शेवटी विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्यावेळी जे काही आमच्याकडे डॉक्युमेंट होते त्यावर आरोप करायला लागले, त्यावर न्यायालयीन चौकशी, त्यावेळेस जे काही चौकशी झाली आता न्यायालयाची बाब झाली आहे। न्यायालयाची बाब जेव्हा पूर्ण निकाल लागेल त्यावरच बोलणे उचित होईल असं मला वाटतं।